Hello students, in last lecture we discussed about what is the mitochondria, where it is present and function of mitochondria. Now in this lecture we are going to discuss about glycolysis. So what is the glycolysis, where it is performed? So glycolysis occurs in mitochondria. What is meant by glycolysis? The glucose 6 carbon is break down step by step into 2 molecule of pyruvic acid and energy is released called glycolysis. तर glycolysis म्हणजे काय होत असते, जे 6 कार्बन ॲटम आहे ग्लुकोजचे ते ब्रेकडाऊन होते स्टेप बाय स्टेप इंटू 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ॲसिडमध्ये आणि काय होते, एनर्जी इज रिलीज. मायटोकॉन्ड्रियाचं काम काय असते, एनर्जी रिलीज करायचं काम असते, जे बॉडीच्या ॲक्टिव्हिटीसाठी पाहिजे असते त्यासाठी. सो एनर्जी कशाच्या फॉर्ममध्ये रिलीज होते, तर ग्लुकोजचे जे 6 कार्बन ॲटम आहे ते ब्रेकडाऊन होते स्टेप बाय स्टेप इंटू 2 मॉलिक्युल ऑफ पायरुविक ॲसिड अँड देन एनर्जी इज रिलीज आणि त्याच प्रोसेसला काय म्हटलं जाते, ग्लायकोलायसिस. सो glycolysis represent phase 1 of respiration common in aerobic and anaerobic. तर ग्लायकोलायसिसला काय रिप्रेझेंट केलं जाते, फेज 1 ऑफ रेस्पिरेशनची फर्स्ट फेज त्याला रिप्रेझेंट केलं जाते आणि कॉमन इन ॲरोबिक अँड अनाएरोबिक रेस्पिरेशन. देन दिस रिॲक्शन इज कम्प्लिटेड इन सेल सायटोप्लाझम सो कॉल्ड एज सायटोप्लाझमिक रेस्पिरेशन. तर ग्लायकोलायसिस जी आहे प्रोसेस आहे ते कुठे होत असते, कम्प्लिटेड होत असते सेल सायटोप्लाझममध्ये आणि म्हणून त्याला सायटोप्लाझमिक रेस्पिरेशन म्हटलं जाते. देन याची रिॲक्शन इज रिव्हर्सिबल अँड कंट्रोल बाय एन्झाईम. तर ते रिॲक्शन काय असते, रिव्हर्सिबल असते, म्हणजे एकदा कंप्लीट झाली की ती आणखी रिव्हर्स ॲक्शन परफॉर्म करत असते, म्हणून त्याला काय म्हटले जाते, रिव्हर्सिबल रिॲक्शन अँड कंट्रोल बाय एन्झाईम. तर ही कोण परफॉर्म करत असते, ही रिॲक्शन कोण परफॉर्म करत असते, एन्झाईम. सो इट कंट्रोल बाय एन्झाईम. देन ग्लुकोज 6 ग्लायकोलायसिस इज ॲनाएरोबिक, डू नॉट यूज फ्री O2. ग्लायकोलायसिस जी प्रोसेस आहे ती ॲनाएरोबिक आहे, म्हणजेच ती ऑक्सिजन युटिलाइज करत नाही. देन glucose 6 is most commonly used organic substrate for respiratory breakdown because it is readily available. ग्लुकोज 6 कार्बन का बरं यूज केले जाते या सायकलमध्ये, तर जे 6 कार्बन आहे ते मोस्टली यूज राहते ऑर्गॅनिक सबस्ट्रेट फॉर रेस्पिरेटरी ब्रेकडाऊन आणि इट इज रेडीली अवेलेबल, सोल्युबल, इझी टू ट्रान्सपोर्ट अँड रिलीज लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी. जे ग्लुकोज 6 कार्बन आहे ते का बरं यामध्ये यूज केले जाते, त्याचं रिझन आहे इट इज रेडीली अवेलेबल, म्हणजे ते लवकर अवेलेबल होत असते, इझी टू ट्रान्सपोर्ट, सोल्युबल पण असते अँड रिलीज लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी. आणि आपल्याला कशासाठीच पाहिजे असते, ते एनर्जी रिलीज करायसाठी. देन इट इज डिस्कवर्ड 3 जर्मन बायोकेमिस्ट इम्बिडेन, मेहरॉफ अँड पार्नस, सो कॉल्ड एज EMP पाथवे. जी ग्लायकोलायसिस सायकल आहे ते कोणी डिस्कवर्ड केलेली आहे, 3 सायंटिस्टनी, 3 जर्मन बायोकेमिस्ट इम्बेडन, मेहरॉफ अँड पार्नस, आणि त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं जाते, EMP पाथवे. तर ही सायकल काय आहे ते बघूया. तर जे 6 कार्बन ॲटम आहे ग्लुकोजचे ते कन्वर्ट होत असते, म्हणजे त्या ग्लुकोज 6 कार्बन ॲटमचं कन्वर्शन होते ग्लुकोज 6 फॉस्फेट. ही पूर्ण सायकल आहे, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ग्लुकोज 6 कार्बन ॲटम कन्वर्टेड इंटू ग्लुकोज 6 फॉस्फेट, ते पण किती असते, 6 कार्बन. देन ग्लुकोज 6 फॉस्फेट कन्वर्टेड इंटू फ्रुक्टोज 6 फॉस्फेट, ते पण किती असते, 6 कार्बन. तर या चारही रिझनमध्ये किती असते, 6 कार्बन ॲटम. फर्स्ट ग्लुकोज 6 कार्बन, देन ग्लुकोज कन्वर्टेड इंटू ग्लुकोज 6 फॉस्फेट, ते पण 6 कार्बन ॲटम. देन ग्लुकोज 6 फॉस्फेट कन्वर्टेड इंटू फ्रुक्टोज 6 फॉस्फेट, ते पण 6 कार्बन ॲटम. अँड देन फ्रुक्टोज 6 फॉस्फेट कन्वर्टेड इंटू फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट, ते पण 6 कार्बन ॲटम. देन दॅट फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट स्प्लिट इंटू 2 DHAP अँड PGAL. तर हे 2 याच्यामध्ये डिवाईड झाले आहे, म्हणून ते किती झाले, 3 कार्बन ॲटम आणि 3 कार्बन ॲटम. तर DHAP and PGAL, phosphoglyceraldehyde. Then that phosphoglyceraldehyde 3 carbon atom converted into 1,3-di-PGA.
तर हे PGLचे किती मॉलिक्यूल असतात, 2 मॉलिक्यूल असतात. त्यानंतर ते काय कन्वर्ट करते, 1,3 डाय PGA, ते 3 कार्बन ॲटम. देन 1,3 डाय PGA कन्वर्टेड इंटू 3 PGA, ते पण 3 कार्बन ॲटम. देन 3 PGA कन्वर्टेड इंटू 2 PGA, ते पण 3 कार्बन ॲटम. देन PEPA फॉस्फोइनॉल पायरुविक ॲसिड, त्याचे पण 3 कार्बन, ते कोण कन्वर्ट करायचे असते, 2 PGA. देन फॉस्फोइनॉल पायरुविक ॲसिड कन्वर्टेड इंटू पायरुवेट, ते पण 3 कार्बन ॲटम, पण त्याचे किती मॉलिक्यूल असतात, 2 मॉलिक्यूल असतात. तर आपल्याला हे प्रोसेस एक्सप्लेन करायची आहे. म्हणजे याच्यासाठी कुठले इन्झाईम वर्क करत आहे, ग्लुकोजचं कन्वर्शन ग्लुकोज 6 फॉस्फेटमध्ये होत आहे, तर त्यासाठी कुठले इन्झाईम तिथे वर्क करत आहे. त्यानंतर फ्रुक्टोज 6 फॉस्फेटचं कन्वर्शन फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट होत आहे, त्यासाठी कुठले इन्झाईम वर्क करत आहे, त्यासाठी त्याला काय म्हटलं जाते, हे पूर्ण स्टडी करणे म्हणजेच पूर्ण प्रोसेस काय, ग्लायकोलायसिस. तर ग्लुकोज 6 कार्बनपासून पायरुवेट फॉर्म होतपर्यंत जे स्टेप बाय स्टेप प्रोसेस परफॉर्म होत आहे, ऑकर होत आहे, त्याला काय म्हटलं जाते, ग्लायकोलायसिस किंवा EMP पाथवे. आणि ही कुठे परफॉर्म होत आहे प्रोसेस, पूर्ण सायटोप्लाझममध्ये, म्हणून त्याला सायटोप्लाझमिक रिॲक्शन पण म्हटलं जाते. सो दिस इज अ डायग्राम ऑफ ग्लायकोलायसिस. सो हिअर आपण एक स्टेप बाय स्टेप डिस्कस करू. तर फर्स्ट आहे ॲक्टिवेशन ऑर फॉस्फोरिलेशन ऑफ ग्लुकोज. तर याच्यामध्ये काय होते असते, ग्लायकोलायसिसची प्रोसेस हे 3 स्टेपमध्ये होत असते. फर्स्ट इज द फॉस्फोरिलेशन, सेकंड इज द क्लिवेज, म्हणजे फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट आहे, त्याचं काय होते, क्लिवेज तयार होते, म्हणजे इथे 3 कार्बन तयार होते. त्यानंतर थर्ड स्टेप आहे फॉर्मेशन ऑफ पायरुवेट. तर हे कसं असते ते बघूया. फर्स्ट आहे ॲक्टिवेशन ऑर फॉस्फोरिलेशन ऑफ ग्लुकोज. तर याच्यामध्ये काय होते, ग्लुकोज 6 कार्बन हा फॉस्फोरिलेटेड होते विथ द हेल्प ऑफ ATP टू फॉर्म ग्लुकोज 6 फॉस्फेट, आणि ATP कन्वर्टेड इंटू ADP, ॲडोनोसिन डायफॉस्फेट. ATP हे 3 याचं राहते आणि ADP 2 याचं, म्हणून डाय. The third phosphate group of ATP is joined to 6 carbon of glucose. The reaction is catalyzed by enzyme hexokinase, which is required magnesium as a cofactor. सो इथे काय सांगितलं आहे, ग्लुकोज 6 कार्बन ॲटम हा फॉस्फोरिलेटेड होतो असतो आणि काय फॉर्म करत असतो, ग्लुकोज 6 फॉस्फेट. तर आपल्याला सांगताना असं सांगायचं की ग्लुकोज 6 कार्बन इज फॉस्फोरिलेटेड अँड फॉर्म ग्लुकोज 6 फॉस्फेट विथ द ATP कन्वर्टेड इंटू ATP. आणि कुठलं इन्झाईम वर्क करत असते, तर द रिॲक्शन इज कॅटलाइज बाय इन्झाईम हेक्झोकायनेस, आणि हेक्झोकायनेससाठी काय पाहिजे, हा कोफॅक्टर पाहिजे असते. सेकंड रिॲक्शन आहे आयसोमरायझेशन. सो आयसोमरायझेशनमध्ये काय होत असते, ग्लुकोज 6 फॉस्फेट इज आयसोमराइज इंटू फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. इट इज कंट्रोल बाय इन्झाईम फॉस्फोग्लुको आयसोमरेज. तर जे इन्झाईमचे नाव आहे ते जे कुठले वन फॉर्म इंटू अनादर फॉर्म होऊन राहिलं आहे त्याच्यानुसारच इन्झाईमचे नाव आहे. तर इथे काय फॉर्म झालं आहे, ग्लुकोज 6 फॉस्फेट फॉस्फोरिलेशनमध्ये. आयसोमरायझेशनमध्ये ते ग्लुकोज 6 फॉस्फेट इज आयसोमराइज इंटू फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. तर ग्लुकोज 6 फॉस्फेटचं कन्वर्शन कशामध्ये झालं, फ्रुक्टोज 6 फॉस्फेटमध्ये. आणि कुठले इन्झाईम परफॉर्म करत आहे ही ॲक्शन, तर फॉस्फोग्लुको आयसोमराइज झाल्यामुळे आयसोमराइज आणि फॉस्फोग्लुको म्हणजे त्याच्यामध्ये फॉस्फेट पण आहे आणि ग्लुकोज पण आहे, त्याच्यामुळे फॉस्फोग्लुको आयसोमरेज. देन थर्ड इज दी फॉस्फोरिलेशन. तर fructose 6 phosphate is again phosphorylated with the help of another ATP molecule. The phosphate group is attached to the first carbon atom forming fructose 1,6 diphosphate. तर याच्यामध्ये काय फॉर्म झाला आहे, फ्रुक्टोज 6 फॉस्फेटचं कन्वर्शन कशात झालं आहे, फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट. आणि कुठलं इन्झाईम वर्क केलं आहे याच्यासाठी, फ्रुक्टोकायनेज, म्हणजे फ्रुक्टो पण आहे फॉस्फेट पण आहे आणि फॉस्फोरिलेशन म्हणजेच काय झालं आहे, कायनेज झालं आहे. The reaction is catalyzed by enzyme phosphofructokinase which requires cofactor magnesium. इथे पण कोफॅक्टर कुठला लागला आहे, मॅग्नेशियम. आणि ATPचं कन्वर्शन कशात झालं आहे, ADPमध्ये. देन थर्ड इज दी क्लिवेज म्हणजे 2 भाग तयार होणे त्याचे, DHAP आणि PGL झाला आहे, म्हणजेच काय झालं आहे, क्लिवेज तयार झाली आहे. तर सो fructose 1,6 diphosphate is 6 carbon compound break down into 2 molecule of 3 carbon compound in presence of इन्झाईम अल्डोलेज. तर तिथे कुठलं इन्झाईम वर्क करत आहे, अल्डोलेज. जे फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेटचं 2 याच्यात कन्वर्शन झालं आहे, DHAP आणि PGAL.
तर त्यामध्ये कुठलं एन्झाईम वर्क केलं आहे, अल्डोलेज, आणि ते काय झालं आहे, क्लिवेज फॉर्म झाली आहे तिथे. सो द फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट कन्वर्टेड इंटू 3-PGAL प्लस DHAP आणि वर्क केलं आहे एन्झाईम्सनी अल्डोलेज. आणि 5th रिॲक्शन आहे आयसोमरायझेशन. सो DHAP and PGL are isomers and are inconvertible. The reaction is catalyzed by phosphotriose isomerase. तर DHAP and PGL हे आयसोमर्स आहे, म्हणजेच त्याचे मॉलिक्युलर फॉर्म्युले सेम आहे बट स्ट्रक्चरल फॉर्म्युले हे डिफरंट आहे. सो द रिॲक्शन इज कॅटलाइज बाय phosphotriose isomerase. So in all further reaction PGAL takes part, hence DHAP is converted into PGL and 2 molecular PGL are formed. तर या रिॲक्शनमध्ये काय झालं आहे, PGALनी भाग घेतला आहे या रिॲक्शनमध्ये आणि DHAPचं कन्वर्शन कधी झालं आहे PGALमध्ये, म्हणून अँड 2 molecular PGL आर फॉर्म, म्हणजे DHAPनी त्याच्यात पार्टिसिपेंट केलं आहे, त्यामुळे PGALचे काय झाले 2 पार्ट झाले आहे. सो DHAP फॉस्फोट्रायोज आयसोमरेज कन्वर्टेड इंटू PGAL, त्याची किती 2 मॉलिक्यूल, कारण की काय DHAPनी त्याच्यात पार्टिसिपेंट केलं आहे म्हणून. त्यानंतर 6th स्टेप आहे ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन. सो 3-PGL, जे यामध्ये 3-PGL फॉर्म झाले, 3-PGL इज ऑक्सिडाइज टू 1,3-डायफॉस्फोग्लिसरेट. So 1,3-DiPG in presence of inorganic phosphate. Then 2 electrons and 2 H ions are removed from 3-PGL. म्हणजे यामध्ये H ions हे रिमूव्ह झालेले आहे आणि कोएन्झाईम 2 याच्यामध्ये काय लागलं आहे, मॅग्नेशियम लागलं आहे. इथे कोएन्झाईम NAD टेक्स अप 2 इलेक्ट्रॉन 2H2 फ्रॉम NADH plus H is equal to NADH2. The reaction occurs in presence of the enzyme phosphoglyceraldehyde dehydrogenase. So तिथे किती PGLचे किती 2 मॉलिक्युल्स फॉर्म झाले होते आयसोमरायझेशनमध्ये, आणि ते PGLचे काय 3-PGAL प्लस IP म्हणजे एक फॉस्फेट ग्रुप आणि प्लस NAD त्याच्यामध्ये ॲड झाला आहे. तर काय फॉर्म झाले 1,3-DiPGA प्लस NADH2 फॉर्म झाला आहे. तर कुठल्या एन्झाईमच्या प्रेझेन्समध्ये फॉस्फोग्लिसराल्डिहाइड डिहायड्रोजिनेस. त्यानंतर 7th स्टेप आहे जे 1,3-DiPGA आहे, त्यांचं कन्वर्शन कशात झालं आहे 3-PGAमध्ये. तर ATP सिंथेसिस होत असते त्या 7व्या याच्यामध्ये, सबस्ट्रेट लेवल ATP जनरेशन फर्स्ट. तर फॉस्फेट ग्रुप इज रिमूव्ह फ्रॉम 1,3-DiPGA, याला फॉस्फेट ग्रुप अटॅच होता, इथे 3-PGAL प्लस IP झाला आहे, तर तो ह्यामधनं रिमूव्ह होतो. तर म्हणजेच रिमूव्ह झाला म्हणजे काय झालं डिफॉस्फोरिलेशन, आणि फॉस्फेट ग्रुप ॲड झाला आहे म्हणजे फॉस्फोरिलेशन, विच इज एक्सेप्टेड बाय ADP टू फॉर्म ADP. तो फॉस्फेट ग्रुप यामधून रिमूव्ह झाला तर कोण ॲक्सेप्ट करत असते ADP ॲडिनोसिन डायफॉस्फेट, आणि त्याचं फॉस्फेट ग्रुप एक ॲड झाला आहे म्हणजे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट झाला आहे तो. सो 1,3-DiPG इज कन्वर्टेड इंटू 3-PGA इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम फॉस्फोग्लिसरोकायनेस विथ मॅग्नेशियम ॲज कोफॅक्टर. तर इथे मॅग्नेशियम काय आहे कोफॅक्टर म्हणून काम करत असते. सो इथे 1,3-DiPGA प्लस ADP त्याचं कन्वर्शन झालं आहे 3-PGAमध्ये आणि प्लस ATP जनरेट झाला आहे इथे. देन 8th स्टेप इज आयसोमरायझेशन. तर आयसोमरायझेशन 3-PGA इज कन्वर्टेड इंटू 2-PGA. 3-PGAचं कन्वर्शन कशात झालं आहे 2-PGAमध्ये बाय चेंजिंग द पोझिशन ऑफ फॉस्फेट ग्रुप फ्रॉम 3rd to 2nd कार्बन. Then the reaction is catalyzed by enzyme phosphoglyceromutase. तर 3-PGAचं कन्वर्शन कशात झालं आहे 2-PGAमध्ये, कार्बन ॲटम सेम आहे 3 कार्बन ॲटम, आणि एन्झाईमनी वर्क केलं आहे फॉस्फोग्लिसरोम्युटेज. देन 9th रिॲक्शन इज डिहायड्रेशन. डिहायड्रेशन मीन्स तिथे काय होणार आहे वॉटर हे रिमूव्ह होणार आहे. तर 2-PGA लॉसेस अ मॉलिक्यूल ऑफ वॉटर अँड फॉर्म्स फॉस्फर इनोल पायरोवेट. आपलं एम काय आहे रिॲक्शनचं 2 मॉलिक्यूल पायरोवेटचे फॉर्म करायचे आहे. सो 2-PGA लॉसेस काय होत 2-PGA कन्वर्टेड इंटू फॉस्फोइनॉल पायरोविक ॲसिड आणि लॉसेस वॉटर. द रिॲक्शन इज कॅटलाइज बाय द एन्झाईम इनॉलेज. इनॉलेज रिॲक्शन कॅटलाइज करते आणि कोफॅक्टर आहे मॅग्नेशियम. देन 10th ATP सिंथेसिस. फर्स्ट ATP सिंथेसिस कुठे झालं आहे ATP सिंथेसिस जिथे 1,3-DiPGAचं कन्वर्शन 3-PGAमध्ये झालं आहे तिथे एकदा ATP फॉर्म झाली आहे,
आणि या त्याच्यामध्ये फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ॲसिडचं कन्वर्शन पायरुवेटमध्ये जिथे झालं आहे तिथे ATP फॉर्म झाले आहे. तर फॉस्फोइनॉल पायरुवेट इज हायड्रोलाइज, म्हणजे त्याच्यामध्ये H2O ॲड झाला आहे अँड बाय लॉस ऑफ फॉस्फेट ग्रुप, तर फॉस्फेट ग्रुप लॉस झाला आहे, तर काय झालं तिथे फॉर्म पायरुवेट झाला. इन दिस प्रोसेस ADP कन्वर्टेड टू ATP. The reaction is takes place in presence of enzyme pyruvic kinase with magnesium as cofactor. तर इथे कुठलं पायरुवेट कायनेज हे एन्झाईमनी वर्क केलं आहे. तर ओव्हरऑल रिॲक्शन काय आहे, ग्लुकोज कन्वर्टेड इंटू पायरुविक ॲसिड. पायरुविक ॲसिडचे किती मॉलिक्यूल, 2 मॉलिक्यूल, त्याच्यामध्ये काय 4 ATP सिंथेसाइज झालं, 2 NADH2 मॉलिक्यूल. आणि सिग्निफिकन्स काय आहे, म्हणजे कशासाठी यूज केलं जाते ही रिॲक्शन, ग्लुकोज मॉलिक्यूल्स इज ब्रेकडाऊन इंटू अँड गिव टू मॉलिक्युलर पायरुवेट. त्या ग्लायकोलायसिसमध्ये काय होते, ग्लुकोज मॉलिक्यूल ब्रेकडाऊन होते आणि काय 2 मॉलिक्यूल्स येत असते पायरुवेटचे. फॉर्मेशन ऑफ 4 ATP मॉलिक्यूल इन दिस प्रोसेस, 4 ATP मॉलिक्यूल्स फॉर्म होते. देन द फॉर्मेशन ऑफ 2 मॉलिक्यूल ऑफ NADH2, NADH2चे 2 मॉलिक्यूल्स, 2 मॉलिक्यूल्स ऑफ ATP आर यूज इन इनिशियल ॲक्टिवेशन ऑफ ग्लुकोज, म्हणजेच फॉस्फोरिलेशन. Therefore, the net gain is only of 2 ATP molecules. Then, under aerobic condition, if molecular oxygen is available, 2 molecule of NADH get oxidized to NAD through ETS. 1 NADH to produce 3 ATP, so there are formation of 6 ATP. Therefore, total gain is 8 ATP. Under aerobic condition, however, the gain is only 2 ATP molecules. These are the total information regarding glycolysis.